गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री साईनाथाय नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानि मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावद्यजीवोद्धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोधिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे से वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। वरती हात करा। मनोभराया माझा तुझको भराया। ज्ञानोभराया माझा तुझको भराया। ज्ञानोभराया माझा तुझको भराया। ज्ञानोभराया माझा तुझको भराया।
अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तुझी निधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबाराया संत शिरोमणी सावता महाराज आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज थोडं वजन द्या त्याला सद्गुरु नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या कथेचा दुसरा दिवस आहे आणि आपण सर्व या ठिकाणी समस्त मोरवाडी ग्रामस्थ प्रथमतः सर्व तरुण मंडळ ग्रामस्थ यांना धन्यवाद देईल का सुंदर असं आपण आयोजन सुंदर असं नियोजन केलंय आणि कार्यक्रमाकरता सर्वच गुणीजन मंडळी संतोषजी महाराज दीक्षित असतील रावसाहेबजी महाराज वेताळ असतील विलास महाराज खंडीझोड असतील वीरेंद्र महाराज नळे असतील आज माझ्याबरोबर आलेले आमचे जालूभाऊ दाने सुद्धा उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि संतोषजी महाराजांचा सुंदर असा पखवाज आमचा कैवल्य कौस्तुभ कौस्तुभ वय छोट आहे पण पखवाज इतका सुंदर वाजवतो ना तुम्हाला येईन एक दिवस बघण्याचा वेळ हरिपाठात वाजवला का नाही ना कौस्तुभ सुद्धा उपस्थित आहे त्याला धन्यवाद देतो ज्यांचा भक्तीचा वेडा चॅनल हे चित्रीकरण जे करतायत ते म्हणजे आमचे संदीप भाऊ त्यांना सुद्धा धन्यवाद देतो ते सुद्धा उपस्थित आहेत ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे गणेश दादा जाधव दुसरे असताना सागर दादा भालेराव सुद्धा उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि समोर बसणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माता वर्ग असेल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबराया कैवल्य चक्रवर्ती साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी भक्तांचा कैवारी असणारे असे माऊली ज्ञानोबराया यांच्या चरित्राचं प्रत्येक जीवानी उच्चारण करावं वाचावं आणि वाचता वाचता आपल्या जीवनात वाचून जावं कारण माऊली ज्ञानोबरायाच्या चरित्राचं जे विचार तुमच्या समोर जे विचार मी मांडतोय ना कारण माऊली ज्ञानोबरायाचे विचार आमच्या जीवनाचं कल्याण करणारे विचार जे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबरायानं जे आम्हाला दिलंय ना ते खूप अनमोल आहे कारण जीवनामध्ये सकाळी उठल्यावरती किती माणसाची धावपळ असो कितीही कामाचा व्याप असो कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेळ नसतोय पण तरी सुद्धा सकाळी आम्ही 2 मिनिटं फक्त त्या भगवंताकरता वेळ काढला पाहिजे कारण सकाळी उठल्याबरोबर धावपळ किती जरी असली ना पण माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे निदान 2 ओव्या तरी आम्ही वाचल्या पाहिजे आपल्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल काय नाही 2 मिनिटं वेळ द्या ना आयुष्यभर आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाची धावपळ चालू आहे पण सकाळी उठल्याबरोबर 2 मिनिट आम्ही जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या जर वाचल्या ना आमच्या जीवनाचं कल्याण करून जाईल एवढं लक्षात ठेवा आणि सकाळी एकदा त्या भगवंताला हृदयामध्ये साठवलं आठवलं ना दिवसभर मनुष्य वाईट काम करू शकत नाही म्हणून माझ्या मातावर्गांना माझी विनंती राहील की काय नाही थोडा वेळ आपल्या मुलांकरता काढीत जा आम्ही जसं मुलं शाळेतून आल्यावरती त्याचा अभ्यास कसा आम्ही घेतोय संध्याकाळी न चुकता घेतोय सकाळी उठल्यावर त्या लेकराला फक्त म्हणा बाबा 2 मिनिटं भगवंतासमोर हात जोड ज्ञानेश्वरीची ओव्या वाचायला जरी वेळ नसला ना समोर माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ठेवा त्या ज्ञानेश्वरीचं त्याला दर्शन घ्यायला लावा आणि 2 मिनिटं फक्त हृदयामध्ये त्या भगवंताला आठवायला लावा 2 मिनिटाचं काम आहे जास्त वेळचं नाही आणि त्या मुलाला ती जर सवय एकदा लागली ना त्या भगवंताच्या नामस्मरणाची भगवंताच्या चिंतनाची
धन दौलत पैसा अडका आमच्या बरोबर येणार नाही. तुम्ही धन किती कमवून ठेवलं तर ते एक दिवस विकून टाकीन सगळं. धन संपत असतं. पण तुम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीची शुदुरी जर आपल्या मुलाला जर दिली ना, त्याच्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. म्हणून बाकीचं काही न देता आमच्या मुलांना द्यायचं ना. चांगले विचार, संतांचे विचार आमच्या मुलांना द्या. श्री संत सावता महाराजांचे विचार द्या. जगद्गुरु तुकोबरायाचे विचार द्या. माझ्या माऊली ज्ञानोबरायाचे विचार आमच्या मुलांना द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या मुलांना द्या. आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. म्हणून या जीवनामध्ये जीवन जगत असताना परमार्थाबरोबर जीवन जगणं कसं हे सुद्धा महत्वाचं आहे. जीवन जगलं कसं पाहिजे, चांगलं जीवन जगणे, समाजामध्ये ज्याला गरज असेल त्याला मदत करणे, हे सुद्धा आमचं काम आहे. म्हणून मला खरोखर समस्त ग्रामस्थ मोरवाडी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईल. तुमचा सर्व मोरवाडीचा एकोपा बघून खरोखर मला प्रसन्न वाटलंय. हा कार्यक्रम इतका मोठा थाटामाटाने उत्साहाने तुम्ही कार्यक्रम करतात. कारण आमच्या महिला वर्गांना वर्षभर कुठं बाहेर कीर्तनाला जाता येत नाही आणि ही 8 दिवसाची त्यांच्याकरता मेजवानी असते. हे विचार, संतांचे विचार त्यांना ऐकण्यात येतात आणि आयुष्यभर माणूस चार्जिंग असतो. आयुष्यभर एकदा आम्ही विचार जर ऐकले ना संतांचे, आयुष्यभर आमची चार्जिंग उतरणार नाही. म्हणून जीवनामध्ये आमच्या मुलांना द्यायचं ना, चांगले संस्कार द्या, चांगले विचार द्या, ती जीवनामध्ये सुधुरी राहील. आणि आपण काल जो माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामधला जो भाग बघितलाय, विठ्ठल पंत, माऊली ज्ञानोबरायाचे वडील विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणी यांचा काल आपण विवाह सोहळा बघितला आणि त्यांचा लग्न सोहळा काल विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांचा लग्न सोहळा पार पडलाय. मोठ्या थाटामाटामध्ये आपण काल पार पडला तो. आणि नंतर विठ्ठल पंत राहिलेली यात्रा पूर्ण करण्याचं त्यांच्या मनामध्ये आलंय. कारण पंढरपूर, पूर्ण दक्षिण भारत हा भाग विठ्ठल पंतांचा तीर्थयात्रेचा राहिलेला होता. आणि विठ्ठल पंतांना वाटलं का राहिलेली यात्रा आपण पूर्ण करू. लग्न झालं दोघांचं आणि विठ्ठल पंत शुद्धोपंतांना म्हणतायत, म्हणजे सासऱ्यांना, का मला राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण करायची. कारण पंढरीची वारी जवळ आली होती आणि त्या पंढरीच्या वारीला विठ्ठल पंतांना वाटलं जावा लागणार आहे. आणि विठ्ठल पंत शुद्धोपंतांना म्हटले का पंढरीच्या वारीला जायचंय मला. मग शुद्धोपंतांनी विचार करा, तुम्हाला वारीला जायचं ना, आम्हाला सुद्धा ते पांडुरंग परमात्म्याची वारी करायची. आणि मग शुद्धोपंत विठ्ठल पंतांना म्हटले आपण सगळेच पंढरीची वारी करण्याकरता जाऊ. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, हा पंढरीचा वार करी, 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 ओ पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. सखा माझा पांडुरंग दिनाचा कैवारी, सखा माझा पांडुरंग दिनाचा कैवारी, सखा माझा पांडुरंग दिनाचा कैवारी, सखा माझा पांडुरंग दिनाचा कैवारी. पंढरीचा वार करी,
चाललो पंढरीसी दिंड्या पताका हाती चाललो पंढरीसी दिंड्या पताका हाती चाललो पंढरीसी मंत्र राम कृष्ण हरी गाथा गातो पंढरीची राम कृष्ण हरी गाथा गातो पंढरीची मंत्र राम कृष्ण हरी गाथा गातो पंढरीची मंत्र राम कृष्ण हरी गाथा गातो पंढरीची गोडी आहे भेटीची आस लागे पंढरीची गोडी आहे भेटीची आस लागे पंढरीची पंढरीचा वार करे हो पंढरीचा वार करे हो पंढरीचा वार करे हो पंढरीचा वार करे हरी बोल पंढरीचा वार करे पंढरीचा वार करी हो पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा विठ्ठल पंत, रुक्मिणी आईसाहेब, सिद्धू पंत आणि उमाबाई असे 4 जण त्या पंढरीच्या वारीला निघाले. सासू सासरे आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेब. आणि पंढरीच्या त्या वाटेने जात असताना मजल दर मजल करत त्या पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीमध्ये पोहोचले. चंद्रभागेचं स्नान केलं. पुढे विठ्ठल पंत आहेत, रुक्मिणी आईसाहेब, सिद्धू पंत त्यांच्या पाठीमागे आहे, उमाबाई. आणि पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले. दर्शन पांडुरंगाचं घेतलं. वारी होती त्या दिवसाची, आषाढी वारी. त्या वाळवंटामध्ये भजन विठ्ठल पंतांनी केलं. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतके दंगून गेले होते विठ्ठल पंत. अवघे गरजे पंढरपूर अवघे अवघे पंढरपूर चालला नामाचा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला देव दिसे ठाई ठाई बदली भक्ता पायी सुखा लागिया हो सुखा लागिया हो सुखा लागिया हो आनंदा कपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर. त्या भगवंताच्या नामाचा गजर त्या पंढरपुरामध्ये चालू होता. वारी होऊन गेली. आणि विठ्ठल पंतांच्या मनात विचार आला का नाही, मला पुढे तीर्थयात्रा करण्याला जायचंय दक्षिण भारतामध्ये. प्रसिद्ध पंत म्हटले, विठ्ठल पंत तुमचं लग्न झालंय, आता तीर्थयात्रा कशी करता येईल? पण विठ्ठल पंत म्हटले, नाही, राहिलेली तीर्थयात्रा मला पूर्ण करायची आहे, मला आज्ञा द्या, जावा लागेल तीर्थयात्रेला. गणेश दादा थोडा मला रिटर्न द्या, अजून आवाज थोडा रिटर्न द्यायचा. पैलतोगे गाऊ कोकता शकून गे माये पैलतोगे गाऊ कोकता शगुन गे माये सांगता रे शगुन गे माये सांगता
कोकता है पहिल तो गे काऊ 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 कोकता है उड रे काऊ तुझे सोन्याने मडविला पाहू उड रे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू उड रे पाहू तुझे सोन्याने मडविला पाहू उड रे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू पाहून पंढरी रावो घर कई येती पाहून पंढरी रावो घर कई येती बैल तो गे काऊ कोकता है बैल तो गे काऊ कोकता है बैल तो गे काऊ कोकता है पहिल तो गे काऊ कोकता है पहिलं तो एक काव कोकत आहे आणि निराई त्या कावळ्याला म्हणायला लागले बाबा तुझी भविष्यवाणी खरी व्हावा आणि तितक्यात सकाळचा प्रहार आहे समोर दरवाजा समोर गाडी बैल उभी राहिली आणि त्या गाडी बैलातून विठ्ठलपंत खाली उतरले रुक्मिणी आईसाहेब खाली उतरल्या सिद्धोपंत उतरले उमाबाई उतरली आणि विठ्ठलपंत आपल्या अंगणामध्ये गेल्याबरोबर समोर गोविंदपंतांनी विठ्ठलपंतांना बघितलं गोविंदपंतांनी बघितल्याबरोबर गोविंदपंत विठ्ठलपंतांकडे पळतच सुटले बऱ्याच दिवसांनी ते लेकराची आज भेट झाली होती डोळ्यात पाणी आलं गोविंदपंतांच्या आणि विठ्ठलपंतांना मिठी मारली बाळा किती वर्ष तू भेटला नाही तेवढ्यात निराई पळत आली निराईना लेकराच्या चेहऱ्यावरून हात फिरवलाय त्या विठ्ठलपंतांच्या स्वतःच्या हृदयाला लावलं आणि मग झालेलं सगळं लग्नाची हकीकत सिद्धोपंतांनी विठ्ठलपंत गोविंदपंतांना सगळी सांगितली संपूर्ण झालेली हकीकत कसं लग्न सोहळा झालाय आणि 2 दिवस सिद्धोपंत आणि उमाबाई 2 दिवस राहिलात आपेगावमध्ये पुन्हा आपल्या मुलीला सोडून रिटर्न फिरायचंय कारण ज्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं आयुष्यभर सांभाळलं होतं सिद्धोपंत आणि उमाबाई तिच्या सासरामध्ये त्या मुलीला सोडून जायचंय आणि आमच्या उमाबाईच्या हृदयामध्ये धडधड व्हायला लागली लेकीला सोडून जायचं नाही कारण लग्न झाल्यावरती मुलीला वाटी लावत असताना किती त्रास होतो त्या आई बापाला त्या बापाला किती त्रास होतो किती प्रेम त्या मुलीवरती असतं तिचं शिक्षण असेल लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीला आज आपेगाव या ठिकाणी सोडून द्यायचंय आणि पुन्हा आळंदीकडं निघायचंय सिद्धोपंतांच्या डोळ्यात पाणी आलं रडायला लागले ते कारण बालपण रुक्मिणी आईसाहेबाचं बालपण आमच्या सिद्धोपंतांना आठवलं होतं उमाबाईंना रुक्मिणी आईसाहेबाचं बालपण आठवलंय लहानपणी तिला स्नान घातलं असेल तिचे गोड कौतुक केलं असेल आणि उमाबाई रडायला लागल्या आळंदीला निघायचंय कारण त्या आईबापाचं एवढं प्रेम असतो त्या मुलीवरती खूप प्रेम असतं ना लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळल्याची जाती करी लाभावी होती त्या आईचा काय फायदा असतो पण ती आई मुलावरती आपल्या मुलीवरती एवढं प्रेम करत असते एवढं प्रेम करत असते ते लेकरू जर झालं ना ते जर रांगायला लागलं ना आई स्वतःच्या पोटाला सुद्धा व्यवस्थित खात नाही खात तिला माहित असतं मी थंड जर खाल्लं आंबट जर खाल्लं तिखट जर खाल्लं तर माझ्या मुलाला त्रास होणार आहे
थंड जर खाल्ला तर त्याला सर्दी होणार आहे, एवढी काळजी करणारी ती आई असते. जे कुणास उमगत नाही ते दैवत असते आई. जे कुणास उमगत नाही ते दैवत असते आई. आई 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 आई. किती प्रेम असतं हो त्या मुलीवरती. कारण तुम्हाला एक झालेली घटना मी जाता जाता सांगून जाईल. पाथर्डी परिसरामधून एक संभाजीनगर या ठिकाणी तोडीला आलेलं जोडपं होतं. दोघंच नवरा बायको आहे, गरीब परिस्थिती, पण जीवन जगत असताना तोड केल्याशिवाय पर्याय नव्हता. गाडी बैल झुपली आणि तोड करण्याकरता संभाजीनगर या ठिकाणी आले परिसरामध्ये. पण तिच्या नवऱ्याचं त्या पत्नीवरती एवढं प्रेम होतं, पण ती गरोदर अवस्थेमध्ये होती. पण तोड केल्याशिवाय पर्याय नाही. पती स्वतः पुढे ऊस तोडायचा आणि मागं वाडे बांधण्याची काम त्याची पत्नी करायची. हालाकीची परिस्थिती, गरीब परिस्थिती, तोड केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण जीवन जगायचं कसं, जीवन जगलं कसं पाहिजे. कारण आम्ही नुसतं म्हणत असतो आयुष्य आयुष्य. एखाद्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. त्याला दिवसभर कष्ट केल्याशिवाय रात्री ज्याची चूल पेटत नाही ना, त्या गरीबाला विचारा आयुष्य काय असतं. दिवसभर कष्ट केल्याशिवाय रात्री लेकरांना अन्न सुद्धा त्याला घालता येत नाहीये, त्या गरीबाला विचारा आयुष्याची किंमत काय असते. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो स्वतःचा श्वास फुग्यात भरून जो विकतो ना, जो गरीब, त्याला विचारा आयुष्याची किंमत काय आहे. दिवसभर उन्हाळ्यामध्ये ते आईस्क्रीमचा डबा सायकलला टांगून विकणारा तो गरीब, त्याला विचारा आयुष्याची किंमत काय असते. म्हणून तसं त्या दोघांना तोड केल्याशिवाय पर्याय नव्हता. 7 महिन्याचं लेकरू त्या मातेच्या पोटामध्ये, पण नवरा इतका प्रेम करायचा तिच्यावरती, खूप प्रेम करायचा. तू सावलीला बस, तोड करू नको, मी करतोय सगळं. तिला कुठलाही काम करू देत नव्हता. मागं जेवढं होईल तेवढं काम करायची ती माता. तिचे दिवस भरले, पोटात दुखायला लागलं आणि तिच्या पतीना तिला गाडी बैलामध्ये बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये फुलंब्री या ठिकाणी घेऊन जायला निघाला. दवाखान्यामध्ये घेऊन जायला निघाला, पण रस्त्याने पत्नीनं त्या पतीचा हात धरला. म्हणले, अहो, डिलिव्हरी मध्ये माझं काही जर बरं वाईट जर झालं ना, तर माझ्या लेकराचा चांगला सांभाळ करा. त्या लेकरामध्ये मला बघा. हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर साहेबांनी डिलिव्हरीला आतमध्ये घेतलंय, पण याच्या जीवाची नुसती उल घाल होत होती. मधी जाय बाहेर ये, मधी जाय बाहेर ये. त्या ठिकाणी आधार देणारं कोणी नव्हतं त्यांना, कुणीच नव्हतं आधार देणारं. कारण एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये एवढे संघर्ष येत असतात ना, इतके संघर्ष येत असतात, त्या संघर्षाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नसतो. शेवटी जे व्हायचं होतं तेच झालंय. नर्स बाहेर पळत आली आणि तिनं सांगितलं, तुमची पत्नीचं निधन झालं, फक्त जन्माला आलेली मुलगी वाचली म्हटली. आणि भिंतीला डोकं आदळून तो ढाय मुकलून रडत होता. भिंतीला डोकं आदळून ढाय मुकलून रडायला लागला. कारण पत्नी निघून गेली होती ना, फक्त शिल्लक मुलगी राहिली होती. पण पत्नीचा शब्द होता, त्या माझ्या लेकराला तुम्ही सांभाळ करा. त्याचा रडतोय, आभाळ कोसळलं होतं, धरणी दुभंगली होती त्याच्यासाठी.
कुठेही आशेचं किरण शिल्लक राहिलं नव्हतं. आणि शेवटी त्यांना त्या नगरपालिकेच्या मदतीनं पत्नीचा अंत्यसंस्कार सगळा उरकून घेतला. आणि नंतर ती छोटीशी मुलगी स्वतः जवळ घेतली. कसं जीवन हो, किती संकट त्या जीवनामध्ये त्याला पार करावं लागले. तोड सोडून दिली, मुलीला घरी घेऊन गेला आणि त्या मुलीचं संगोपन करायला शाळेत नेऊन सोडणं, तिला सकाळी उठल्यावर तिचं स्नान घालणं, तिला भूक लागली असेल तर आई बी आणि बाप सुद्धा त्यालाच व्हावं लागले. इतका संघर्ष त्या मुलीसाठी त्याला करावा लागला. मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागली. मोठी होत 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 मोठी झाली. 18 वर्षाची पूर्ण झाली. त्या मुलीचं लग्न जमलंय. आणि लग्न जमल्यावर आज मुलगी मला सोडून जाणार आहे, ढायमुटून रडायला लागणार. कारण ज्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंय ती आज सासरी जाणार आहे. कारण तेवढा जीवनामध्ये तेवढाच एक आसरा होता पत्नीनंतर, त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. आणि मुलगी सासरी वाटी लावले, स्वतः इकडे स्वतःचा देह ठेवून दिलाय, स्वतः प्राण सोडला. इतकं प्रेम त्या मुलीवरती बाप करत असतोय. जीवनामध्ये आमच्या मुलींनी विचार केला पाहिजे. जीवनामध्ये असं वागा मुलींनो, का आमच्या बापाला आयुष्यात कोणासमोर मान खाली घालायची वेळ आली नाही पाहिजे, असं वागा. कारण ज्या बापाने पहाटी उठून कष्ट केले असेल आमच्या करता, ज्या आईना रात्री 4 वाजता उठून आमचा डबा बनवला असेल, आम्ही शाळा कॉलेजमध्ये जात असताना कॉलेजमध्ये गेल्यावरती आमचा पहिल्यांदा आमच्या आईचा चेहरा आमच्या समोर असू द्या, आमच्या बापाचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर असू द्या. कारण आमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम नाहीये, आमच्या मोबाईलमध्ये फेसबुक नाहीये, आमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप नाहीये, पण आमच्या मोबाईलमध्ये आमच्या बापाने गाळलेला घाम हे आमच्या लक्षात राहायला पाहिजे. कारण जो आईबाप आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय त्यांचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून माझ्या बापाची मान कधी आयुष्यभर खाली दुसऱ्या समोर झुकू नये याची काळजी आमच्या मुलींनी घेतली पाहिजे. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडे, बाप करी जोडे, बाप करी जोडे, बाप करी जोडे, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडे, बाप करी जोडे, बाप करी जोडे, बाप करी जोडे. आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी वाळवणी, आपुली कुरवंडी निराशेचा केला, निराशेचा केला, निराशेचा. विठ्ठला त्या बापाचं किती मुलीवरती प्रेम असतो. माझे जगद्गुरु तुकोबाराया, तुकोबारायाची मुलगी भागीरथीबाई
एवढं प्रेम बापावरती करायची ती भागीरथी, खूप बापावरती प्रेम करत होती. पण ज्या भागीरथीचा विवाह जवळच येळवाडी या गावी झालाय, जुना काळ तो. आणि येळवाडी ज्या गावामध्ये आमच्या भागीरथीचा विवाह झाला, दिहू गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असणारा येळवाडी गाव आहे. ज्या परिवारामध्ये तो विवाह सोहळा पार पडला आमच्या भागीरथीचा, तो परिवार म्हणजे मालोजी गाढे. आमचा परिवार तो गाढे परिवारामध्ये आमच्या भागीरथी बाईला दिलंय. पण बापावरती एवढं प्रेम भागीरथी करायची ना, एवढं प्रेम करायची. कारण जुन्या काळामध्ये दिवाळी शिवाय आणि नागपंचमी शिवाय माहेरी जाता येत नव्हतं. महिला वर्ग जाता यायचं का नाही? जुन्या म्हाताऱ्या इथं बसलेल्या आहे, त्यांना विचारा, वर्षातून एकदा जावं लागायचं माहेराला. तेही जास्त दिवस नाही, 2 नाही तर 4 दिवस. भागीरथीला येळवाडी यामध्ये गावामध्ये दिलंय. पण भागीरथीला सारखं वाटायचं का माझ्या बापाला भेटण्यासाठी जावायचंय. पण त्या दिहू गावातून एक माळी नाही भाजी विकण्याकरता येळवाडीमध्ये जायची, दररोज जायची. आणि ती भागीरथी, ती माळी नाही कधी येईन तिच्याकडे सारखी डोळे लावून बसलेली असायची. कधी आई येईन, कधी त्या माळी नाईला मी भेटेल. आणि बाबांनी रात्री कीर्तनामध्ये काय सांगितलं हे सगळं खुशाली मी माळी नाईला विचारील. कारण माळी नाई सुद्धा एवढी धार्मिक होती ना, तर जगद्गुरु तुकोबारायाचं कीर्तन दररोज मंदिरामध्ये ऐकण्याकरता जायचं. माळी नाई गावामध्ये गेली, भागीरथी पहिली माळी नाईला घरी बोलून न्यायची, जेवायला द्यायची. म्हणायची, आई तू जेवण केल्याशिवाय जाऊ नको ग. आणि माहेरचं सगळी विचारपूस आमची भागीरथी करायची. सगळी आई कशी आहे, बाबा कसे आहे. कारण महिला वर्गामध्ये जर सासरी नांदत असताना तिला माहेरचं कुत्रं येऊ दे हो, इतकं अप्रूप असतं ना, इतकं अप्रूप असतं. खूप जीवाच्या आत प्रेम त्या कुत्र्यावरती सुद्धा एवढं प्रेम करत असते ती महिला. माहेरचं कोणीही येऊ, एवढं प्रेम त्या माता वर्ग त्या माहेरामधल्या माणसांवरती करत असतात. म्हणून इतका आनंद वाटायचा आमच्या भागीरथीला माळी नाही आली की खूप आनंद वाटायचा. पण एकदा काय झालं, माळी नाही 5 दिवस त्या येळवाडीमध्ये आलीच नाही. भागीरथी दररोज त्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेली असायची. आज आली नाही, 2 दिवस झाले आली नाही, 3 दिवस झाले आली नाही. आणि ज्या वेळेस 6व्या दिवशी माळी नाही आली, माळी नाईचा चेहरा उतरलेला होता. भागीरथीने विचारलं, आई तुम्ही 5 दिवस आल्या नाही येळवाडीमध्ये, काय भानगडे, का नाही आल्या सांगा ना. बाबा कसे आहे, आई कशी आहे. आणि तेवढ्यात माळी नाही भागीरथीला म्हणली, भागीरथी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले म्हणून मला येता आलं नाही. आणि ते शब्द आमच्या भागीरथीने ऐकले, काळजाचं पाणी झालं. बाबा निघून गेले, माझे बाबा वैकुंठाला निघून गेले, पण मला सांगितलं नाही. इतकं प्रेम त्या भागीरथीचं जगद्गुरु तुकोबारायर होतं. ढायमुकलून रडायला लागली आमची भागीरथी. बापावर एवढं प्रेम त्या भागीरथीचं होतं, एवढं प्रेम होतं का बापासाठी अन्न पाण्याचा त्याग आमच्या भागीरथीने केला. बाबा वैकुंठाला निघून गेले, जोपर्यंत बाबा मला भेटणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. आणि सारखी आमची भागीरथी रडायला लागली, रडायला बापाचा शोक सारखा करायला लागली. आणि भागीरथीने जगद्गुरु तुकोबारायाचं नामाचं भजन चालू केलं, तुकाराम तुकाराम. मुखातून सतत जगद्गुरु तुकोबारायाचं नामस्मरण. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कपीर, 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 नाम घेता कपीर. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषा, जेने केला पुरुषार्थ. तुकाराम तुकाराम
आणि जगद्गुरु तुकोबारायचं नामस्मरण सुरू केलंय आमच्या भागीरथीने. 15 दिवस अन्ना पाण्याचा त्याग केला. शेवटी जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठामधून आमच्या भागीरथीच्या भेटी करता यावं लागलंय. जगद्गुरु तुकोबाराय 3 लोकांकरता वैकुंठामधून आले होते. एकदा भागीरथीबाई करता, एकदा निळोबारायन करता आणि एकदा संताजी महाराज जगनाड्यांसाठी. भागीरथीच्या घरी आले जगद्गुरु तुकोबाराय. आल्याबरोबर भागीरथीने बघितलं, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. बापाला मिठीच मारली आमच्या भागीरथीने. बाबा, मला न सांगता तुम्ही वैकुंठाला निघून गेले, का नाही सांगितलं मला? आणि जगद्गुरु तुकोबारायने आमच्या भागीरथी समज काढली. भागीरथी जो जन्माला आला ना, त्याला जावं लागणार, भगवंताची आज्ञा आहे. आणि आमच्या भागीरथीने पुन्हा जगद्गुरु तुकोबारायला निरोप दिला. म्हणजे एवढं प्रेम त्या भागीरथीचं बापावरती होतं. तसं आज शुद्धोपंतांची आणि आमच्या उमाबाईची गत झाली. त्या मुलीवरती एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं की त्या रुक्मिणी आईसाहेबाला सोडून जायचंय. शेवटी आपेगावला आमच्या रुक्मिणी आईसाहेबाला सोडलं आणि दोघंही आळंदीकडे निघाले. इकडे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांचा संसार सुरू झालाय. दुष्काळ पडायचा, त्या दुष्काळाला तोंड त्यांना द्यावा लागायचं. परिस्थिती बिकट होती. संसारामध्ये कुठल्याही प्रकारचा भिक्षुकी केल्याशिवाय दुसरा आधार नव्हता. विठ्ठलपंतांचे आई वडील म्हातारे झाले, वयवृद्ध झाले. आणि एक दिवस तो काळा दिवस उजाडला आणि गोविंद पंत आणि निराईचं निधन झालं. दोघांचाही निधन झालं. विठ्ठलपंतांना इतकं वाईट वाटायला लागलं, इतकं वाईट. आईबाप निघून गेले. आईबाप गेल्यामुळं विठ्ठलपंत इतके दुःखी झाले, इतके दुःखी झाले. संसारामध्ये मनच विठ्ठलपंतांचं लागत नव्हतं. इकडं शुद्धोपंतांना कळलं गोविंद पंत आणि निराईचं निधन झालं. शुद्धोपंत आपे गावात गेले. तो संसाराचा गाडा चालवायचा आहे. विठ्ठलपंत कायम उदास असायचे, कायम उदास. संसार चालवायचे. बाप गोविंद पंत होते तोपर्यंत काही वाटत नव्हतं. पण आज आईबाप निघून गेले. संसारामध्ये मन विठ्ठलपंतांचं लागत नव्हतं. आणि मग एक दिवस शुद्धोपंत आले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबाला आळंदीला दोघांना घेऊन गेले. पण तरी वैराग्याचे महामेरू असणारे विठ्ठलपंत संसारामध्ये मन त्यांचं लागत नव्हतं. सारखं वाटायचं का तीर्थयात्रा करायला जावं, तीर्थयात्रा करावी. आणि एक दिवस राहून राहून विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबाला म्हणले, रुक्मिणी काय करू गे, संसारामध्ये माझं मन लागत नाही ग, नको वाटतो हा संसार, मला संसार करूशी वाटत नाही ग. आईबाप गेल्यापासून तो उदास झालोय, म्हणलं की नकोय मला हा संसार. असं सारखं विठ्ठलपंत दररोज म्हणायचे. एक दिवस रुक्मिणी आईसाहेब वैतागल्या. तुम्हाला संन्यास घ्यायचा ना, जा म्हटले, संन्यास घ्या खुशाल. दररोजची माझ्या डोक्याला कटकट कशाला देत आहे. असा तसा 6 वर्ष संसार केला विठ्ठलपंतांनी. मुलबाळ काहीच झालं नाही. आणि शेवटी रुक्मिणी आईसाहेब शुद्धोपंतांना म्हणाले, म्हणजे माझे पती विठ्ठलपंत म्हणतात का मला संन्यास घ्यायचा. शुद्धोपंत म्हटले, आमचं वय झालं, तुम्ही जर संन्यास घेऊन निघून गेले तर रुक्मिणीचं कसं होणार आहे. कारण बापाला पुन्हा मुलीची काळजी वाटायला लागली. पण विठ्ठलपंतांची देहातीत अवस्था सुरू झाली होती. जीवाशिवाचं भान राहिलं नव्हतं. अखंड त्या नामस्मरणामध्ये मग्न असायचे. संसारामध्ये ध्यान नसायचं. सारखं वाटायचं तीर्थयात्रेला निघून जावा. संतती वाचूनी न घ्यावा संन्यास, ऐसे सांगा त्यास म्हणतले. शुद्धोपंतांनी सांगितलं संन्यास घेऊ नका तुम्ही. शुद्धोपंत म्हणले संन्यास घेऊ नका. रुक्मिणी आईसाहेबाचं मत नव्हतं संन्यास घेण्याचं. आणि शेवटी विठ्ठलपंतांनी कोणाचंच ऐकलं नाही. एक दिवस रात्रीचा प्रसंग आहे. सकाळीच उठून काशीकडे रवाना झाले. काशीला निघून गेले रात्रीच. सकाळ झाली. रुक्मिणी आईसाहेबांना बघितलं पती घरात नाहीये. शुद्धोपंतांनी खूप शोध घेतला विठ्ठलपंतांचा, खूप शोध घेतलाय, पण नाही सापडली. आणि ज्या दिवशी विठ्ठलपंत निघून गेले ना, त्या दिवशी आमच्या रुक्मिणी आईसाहेब अजूनच धायमुकलून रडायला लागले. तरुण अवस्थेमध्ये पती निघून जाणं म्हणजे त्या स्त्रीला जीवन जगणं अशक्य होऊन जात आहे.
ज्या स्त्रीचा पती निघून गेला असेल तिला विचारा त्या यातना काय असतात. ज्या पतीचं निधन झालं असेल त्या माता माऊलीला विचारा आयुष्य काय असतं, कसं जगावं लागत असतं. जीवन जगत असताना समाजाला तोंड द्यावं लागत असतं सारखं. ते जगणं नसतं. ज्याच्या नावाने कपाळावरती कुंकू लावलंय, ज्याच्या नावाने हातामध्ये बांगड्या भरल्या, ज्याच्या नावानं पायामध्ये पैजण असतील, तो पतीच आज तीर्थयात्रेला निघून गेला म्हणजे रुक्मिणी आई साहेबाची काय अवस्था झाली असेल. जिचा पती जातोय ना तिला कळतं ते वेदना कशा असतात. कारण जीवनाच्या स्त्रीच्या जीवनामध्ये पती म्हणजे भगवंताही पेक्षा प्रेमाचा असतोय. कारण अखंड साथ देणारा तो पती असतो ना, तो आज निघून गेला. रुक्मिणी आई साहेब इतक्या रडायला लागल्या, सारख्या उदास राहायला लागल्या, कशातच मन त्यांचं लागत नव्हतं. सकाळी उठल्या का इंद्रायणीमध्ये जायच्या, स्नान करायच्या, त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये तासन तास बसायच्या, त्या सिद्धेश्वराला साकडा घालायचे, म्हणायचे माझी पती वापस यावा एवढी माझी इच्छा आहे. कारण जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा आधार त्यांना राहिला नव्हता. आई बाप म्हातारे झाले होते. विठ्ठलपंत न सांगता तीर्थयात्रेला निघून गेले कुठंतरी, पुन्हा वापस येणार नाही. काशीला विठ्ठलपंत गेले, रामानंद स्वामीच्या आश्रमामध्ये गेले आणि रामानंद स्वामीच्या आश्रमामध्ये गेल्यावरती त्यांना सांगितलं नाही माझं लग्न झालंय म्हणून. विठ्ठलपंतांनी तिथं संन्यास घेतला आणि त्या रामानंद स्वामीच्या आश्रमामध्येच राहायला लागले. रुक्मिणी आईसाहेब सकाळी उठायच्या, इंद्रायणीच्या स्नान करायच्या, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं. आणि आजही आळंदीला सिद्धेश्वर मंदिरासमोर जो पिंपळ आहे ना, दररोज त्या पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा मारायच्या आमच्या रुक्मिणी आई साहेब. दररोज 108 प्रदक्षिणा मारायच्या. अनेक व्रत केले, कैवल्य केले, दिवस दिवस उपवासी राहिल्या का माझा पती वापस पुन्हा यावा. पती सोडून दुसरं त्यांना काही जीवनामध्ये दिसत नव्हतं, दुसरं काहीच दिसत नव्हतं. 108 दररोज प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला मारायच्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी हात वरती करा, हरे हरे बोले नमः. सर्वांनी भजन करा. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंगून जायचं प्रत्येकाला. मुखानी भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः. त्या भगवंताच्या भजनामध्ये दंगून जायचंय प्रत्येकाने. शिवाय, नमः शिवाय, टाळी टाळी. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय,
साहेबांचं दररोजचं तो नित्यनेम असायचा. पण भगवान परमात्मा रामानंद स्वामींच्या स्वप्नामध्ये गेले आणि रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत करत त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं रामानंद स्वामींनी आणि दर्शन घेतल्यावरती मंदिरामध्ये बसलं. गावातील बरेचशी व्यक्ती त्या मंदिरामध्ये आले. त्यांनी बघितलं कोणीतरी महात्मा मंदिरामध्ये येऊन बसलाय. काही महिला दर्शनाकरता आल्या रामानंद स्वामींच्या आणि आल्यावरती रुक्मिणी आई साहेबाला सांगण्याकरता गेल्या, रुक्मिणी कुणीतरी साधू महात्मा मंदिरामध्ये आलाय ग, दर्शनाला चाल साधू महात्म्याच्या. त्या साधूचं जर दर्शन घेतलं तर थोडंफार तुझं दुःख हलकं होईल. आणि त्या महिलांबरोबर आमच्या रुक्मिणी आई साहेब रामानंद स्वामींच्या म्हणजे श्रीपाद बाबांच्या दर्शनाकरता त्या ठिकाणी आल्या. साधू महात्म्याच्या चरणावरती आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्याबरोबर त्यांच्या मुखातून शब्द उच्चारले, अखंड सौभाग्यवती भव. आणि मग आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, महाराज तुम्ही अखंड सौभाग्यवती म्हणालात मला, पण माझ्या पतीने संन्यास घेतला आणि तीर्थयात्रेला निघून गेले, अखंड सौभाग्यवती कसं राहणार मी? आणि रामानंद तीर्थांनी अंतर्ज्ञानाने त्यांच्या लक्षात आलं. रुक्मिणी आईसाहेबाला सगळा इतिहास विचारला. विठ्ठल पंतांचा चेहरा, रंग कसा, हाईट कशी, सगळं रामानंद तीर्थांनी विचारलं. किती दिवस झाले संन्यास घेऊन. आणि मग रामानंद तीर्थींच्या स्वामींच्या लक्षात आलं की माझ्याकडे दीक्षा जी ज्यांनी घेतली ना, तो विठ्ठल पंत, तो रुक्मिणीचाच पती आहे. आणि मग रामानंद स्वामींनी काय केलं, रुक्मिणी आई साहेबांना, शुद्धोपंतांना, उमाबाईंना बरोबर घेतलं आणि आपल्या काशीच्या आश्रमामध्ये तिघांना घेऊन गेले. तिघांना बाजूला ठेवलं. आश्रमामध्ये गेल्यावरती रामानंद स्वामींनी काय केलं, विठ्ठल पंतांना बोलून घेतलं. विठ्ठल पंत आले, स्वामींच्या चरणावरती दर्शन घेतलं. म्हटले, स्वामीजी काय आज्ञा आहेत? विठ्ठल पंत म्हटले, स्वामीजी मला कशा करता बोलवलंय? आम्ही रामानंद स्वामी विठ्ठल पंतांना म्हटले, विठ्ठल पंत तुम्ही माझ्या बरोबर खोटं बोललात. मला का नाही सांगितलं तुमचं लग्न झालेलं आहे? तुम्ही संन्यास दीक्षा घेतली आणि रुक्मिणी आई साहेबाशी लग्न झालंय, मला का सांगितलं नाही? आणि मग विठ्ठल पंतांनी चूक कबूल केली, महाराज माझा काय दोष नाही त्याच्यामध्ये, संसारामध्ये माझं मनच लागत नव्हतं. विठ्ठल पंत म्हणजे वैराग्यवान, अखंड त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये असायचे. स्वामीजी संसारामध्ये माझं मन लागत नव्हतं, काय करू मी? दिवस माझा चांगला जात नव्हता, असं वाटायचं सारखं तीर्थयात्रा करावं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत असावं, माझं मनच त्या संसारामध्ये लागत नव्हतं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी, संसार व्यसनी पडून देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन
तेव्हा माझे मन लागो तुझे चरणी. आणि मग रामानंद स्वामींनी काय केलं, पुन्हा विठ्ठल पंतांना सांगितले, त्यांची संन्यास दीक्षा जी दिली होती ती भगवे वस्त्र सगळे काढून घेतले रामानंद स्वामींनी आणि पुन्हा त्यांना संसारामध्ये संसार करायला लावला. आणि पुन्हा विठ्ठल पंत, रुक्मिणी आईसाहेब, शुद्धोपंत, उमाबाई पुन्हा आळंदीला आले. पण संन्यास दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा संसार सुरू केला. म्हणून समाज कसा आहे, कारण समाज मार्तांडांनी त्यांना आपल्या समाजामध्ये घेण्याचं ठरवलं नाही. संन्यास घेतला विठ्ठल पंतांनी. विठ्ठल पंतांचा छेळ समाजाने सुरू केलाय. ब्राह्मणाच्या कुळामध्ये विठ्ठल पंतांनी जन्म घेतला होता, पण त्या काही धर्म मार्तांडांनी त्यांचा छेळ सुरू केला का या संसारामध्ये. पुन्हा तुम्ही संन्यास घेऊन कसा संसार सुरू केलाय, तुम्हाला संसार करण्याचा अधिकार नाहीये, तुम्ही संसार करू शकत नाही. आणि विठ्ठल पंतांचा छेळ सुरू केलाय. शुद्धो पंतांना सुद्धा म्हणायला लागले, कसा तुमचा जावई. समाजाने इतका त्रास द्यायला सुरुवात केला, पण रुक्मिणी आईसाहेब विठ्ठल पंतांचा संसार सुखाने सुरू झाला. आणि संसार सुखाने सुरू झाल्यावरती पण समाजाचा छेळ काही थांबला नव्हता. गावामध्ये इतकं लोक त्रास द्यायचे, काही कोणाच्या दरवाजामध्ये जरी गेलं ना लोक हाकलून द्यायचे, नाही आमच्या दरवाजामध्ये काही मागण्यासाठी येऊ नका. संन्यास घेऊन तुम्ही पुन्हा संसार सुरू केलाय. समाजामध्ये जगण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये, समाजामध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. इतका छेळ विठ्ठल पंत आमच्या रुक्मिणी आईसाहेबाचा समाजाने सुरू केलाय. इतका त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी आळंदी गाव सोडला आणि सिद्ध बेटामध्ये जाऊन राहायला लागले. सिद्ध बेटामध्ये राहायला लागले, पण रुक्मिणी आईसाहेबाचं दररोजचं नित्यनेम अखंड चालू होता. कारण जगाचा मालक भगवान परमात्मा त्यांच्या पोटी जन्म घेणार आहे. तो भगवंत कोणाच्याही पोटी जन्म घेत नसतोय. त्याच्याकरता आईबाबाची तेवढी तपश्चर्या लागते ना, तेवढी साधना लागत असते. म्हणून आमच्या रुक्मिणी आईसाहेबाचा कधीही नित्यनेम टळत नव्हता. सकाळी उठायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये जायचं, अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करायचं, करीत असायचं. आणि शेवटी भगवंत त्यांना प्राप्त झाले. आणि भगवंत आमच्या रुक्मिणी आईसाहेबाच्या पोटी जन्म घेणारे, शिवाचा अवतार आहे पहिला. आणि रुक्मिणी आईसाहेबाला दिवस गेले, पण रुक्मिणी आईसाहेब त्या काळामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण करत असायचे. कारण आमच्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, कालच बोलून गेलो का, आमच्या गर्भावरती सुद्धा संस्कार केले जातात. पहिला संस्कार आहे गर्भधान नावाचा संस्कार केला जातोय, पुंसवन नावाचा संस्कार केला जातोय, क्रिया नावाचा संस्कार केला जातोय, श्रीमंतनयन नावाचा संस्कार आम्ही करत असतो. पहिले 5 संस्कार त्या गर्भावरती करत असतात. उपनयन संस्कार आहे, अनवलोभन नावाचा संस्कार केला जातोय, शिक्षा आरंभ नावाचा संस्कार केला जातोय, उपनयन संस्कार करत असतो, विद्या आरंभ नावाचा संस्कार केला जातोय, नामकरण संस्कार केला जातोय, वर्धापन दिन नावाचा संस्कार आम्ही करत असतो हिंदू धर्मामध्ये. शिक्षा आरंभ नावाचा, विद्या आरंभ नावाचा संस्कार केला जातोय, अन्नप्राशन नावाचा संस्कार केला जातोय, विवाह संस्कार प्रत्येकाचा होत असतो आणि शेवटचा संस्कार प्रत्येकाच्या अंत्येष्टी क्रिया होत असते. तो विषय वेगळा आहे. हे संस्कार आमच्या गर्भावरती केले जातात का ते लेकरू पोटात असताना आमच्या महिला मंडळींनी ज्ञानेश्वरीचं वाचन, त्या भगवंताचं अखंड चिंतन केलं पाहिजे. आणि आमच्या रुक्मिणी आईसाहेबांनी तेच केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. खालची म्हणा म्हणा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. आणि आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी सारखं ते भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन केलंय. आणि पहिले जन्माला येणार म्हणजे निवृत्ती दादा आहे, भगवान शिवाचा अवतार आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणजे भगवान विष्णूचा अवतार मानलं जातंय. सोपन काका म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि आमची मुक्ताई आदिशक्तीचा अवतार माझ्या मुक्ताईचा आहे. कारण विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी जन्म घेणार आहे ते. या विश्वाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी जन्माला येणार आहे. कारण संतांचा अवतार म्हटलं का तुमच्या आमच्या प्रत्येक जीवाचा उद्धार होण्यासाठी संतांचा अवतार असतोय. या विश्वामध्ये, या जगामध्ये चारी भावंड जर जन्माला आले नसते ना, तर आमच्या वारकरी संप्रदायाचा उगम नसता. आणि जे वारकरी संप्रदायाने आमच्या महाराष्ट्राला दिलंय ना, ते आतापर्यंत कोणी दिलं नाही. जे तत्व माझ्या माऊली ज्ञानोबारायाने सांगितले ना, तेच तत्व जगद्गुरु तुकोबारायाने सांगितले. तेच तत्व संत शिरोमणी सावता महाराजांनी सांगितले. तेच तत्व नामदेव महाराजांनी सांगितले. तेच तत्व जोग महाराजांनी सांगितले. तेच तत्व सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी सांगितले. आणि तेच तत्व सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी सांगितले. आमचा संप्रदाय एका व्यक्तीच्या नावावर चालणारा संप्रदाय नाही. या तत्वनिष्ठ संप्रदाय, तत्वाच्या नावावर चालणारा संप्रदाय, एका व्यक्तीच्या नावावर नाही चालत. कारण वारकरी संप्रदायाने आम्हाला जे दिलंय, आतापर्यंत आम्ही प्रगतीवर प्रगती करत आलो ना. मातीचे रस्ते होते, आज सिमेंटचे झाले. पण सुंदर ही कीर्तन परंपरा असेल, प्रवचन परंपरा असेल, त्या संतांचे आमच्यावर किती उपकार आहे. व सुंदर अशी परंपरा आम्हाला कीर्तनाची, प्रवचनाची घालून दिली संतांनी. अवतार तुमा धराया कारणी, अवतार तुमा धराया. आणि त्या वारकरी संतांनी अवतार धारण केलाय. वारकरी संप्रदायाची आमच्यावरती उपकार आहे. कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा, सुंदर आम्हाला परंपरा घालून दिली ना. आतापर्यंत आम्ही प्रगतीवर प्रगती करतो आलो. मातीचे रस्ते होते, आज आमचे सिमेंटचे रस्ते झाले. गाड्या झाले, बंगले झाले, घरात टीव्ही सेट आला, डायमंड सेट आला. मात्र आमचे अजून माइंड अपसेट आहे. ते सेट करण्याकरता हे 2 तासाचं ब्रेन वॉश सेंटर आहे. इथे ब्रेन वॉश करून दिला जातोय. म्हणजे कीर्तन परंपरा आहे. सुंदर अशी कीर्तन परंपरा येथे ब्रेन वॉश करून दिला जातोय. किती संतांचे मोठे उपकार आहे आमच्यावरती. हो खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे, जावे, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, खटनट यावे, होऊन जावे,
विठ्ठल पांडुरंगा एक टाळी एक टाळी विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरि विठ्ठल पांडुरंगा हरी बोल हरी तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 टाळी टाळी तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी स्वागतम महाराज सुस्वागतम महाराज सुस्वागतम महाराज स्वागतम महाराज स्वागतम महाराज स्वागतम मावली ज्ञानेश्वर भगवान की जय. आणि भगवान शिवाचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ दादा आहे. आणि निवृत्तीनाथ दादाचा जन्म निवृत्तीनाथाचा जन्म शके 1195 म्हणजे निवृत्तीनाथाचा जन्माची तारीख आहे 25/2/1274 इसवी सन मध्ये. शके आणि इसवी सन मध्ये फरक आहे. आणि निवृत्तीनाथाचा जन्म वार सोमवारी श्रीमुख संवत्सर माघवद्य प्रतिपदा प्रातकाली आणि निवृत्तीनाथांचा जन्म झाला. बोलिये निवृत्तीनाथ महाराज की जय. निवृत्तीनाथाच्या जन्मानंतर 2 वर्षांनी भगवान विष्णूचा अवतार हे जगाच्या विश्वाच्या कल्याणाकरता ज्यांचा अवतार झालाय ते म्हणजे माऊली ज्ञानोबराया. आणि माऊली ज्ञानोबरायाचा जन्म शके 1197 युवानाम संवत्सर श्रावण वद्य अष्टमी गुरुवार रोहिणी नक्षत्र 2 प्रहार रात्र होती. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झालाय ना. आणि त्या स्थितीला माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झालाय. बोलिये माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तिसरा अवतार त्याच्यानंतर 2 वर्षांनी सोपान काका म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि सोपान काकांचा अवतार शके 1197 आणि सोपान काकांचा अवतार म्हणजे शके
ईश्वर नाम संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमा रविवार 1 प्रहार रात्र कृतिका नक्षत्र आहे 20/11/1277 रविवार सोपान काकांचा जन्म झालाय. बोलिये सोपान काका महाराज की जय. आणि या विश्वाची आदिमाया शक्ती आहे. आज त्या आदिशक्तीचा जन्म होतोय 2 वर्षांनी त्याच्यानंतर सोपन काकाच्या जन्मानंतर. आदिमाया शक्ती मुक्ताईचा जन्म. ती आदिमाया शक्ती अवताराला येणार आहे. शिके 1201 प्रथानी नाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे. 2 प्रहार रात्र आहे सायंकाळी शुक्रवार आहे. चित्रा नक्षत्र 3रं चरण म्हणजे आपला नवरात्रीचा जो पहिला दिवस असतो का ज्या दिवशी नवरात्राला सुरुवात होणार आहे ना त्या दिवशी आदिमाया शक्तीचा जन्म झाला. माझ्या मुक्ताईचा जन्म झाला. बोलिये मुक्ताई माता की जय. आणि 4ही भावंड जन्माला आले. आमच्या रुक्मिणी साहेब झोका देत आहेत मुक्ताईला. बघा सगळ्यात लहानी ती मुक्ताई. पाळण्यामध्ये माझी आदिशक्ती मुक्ताई. इकडं विठ्ठलपंत उभे आहे. इकडं निवृत्ती दादा माझे माऊली ज्ञानोबा आहे. आणि इकडं सगळ्यात छोटे सोपन काका आहे. 4ही भावंड जन्माला आले. असेच कोंडस होते यांच्यावाने दिसायला. आणि आमच्या रुक्मिणी आई साहेब त्या 4ही लेकरांचा इतका सांभाळ करायचा ना. इतके गोंडस दिसायचे माऊली ज्ञानोबा आहे सोपन काका निवृत्ती दादा. आणि ती आदिशक्ती मुक्ताई छोटीच होती पण आदिशक्ती होती. छोटे छोटे लेकर ते इतके गोजीरवाने दिसायचे ना. आणि माऊली ज्ञानोबा आहे निवृत्ती दादा सोपन काका मुक्ताईचा जन्म झालाय. ज्यावेळेस जन्म झाला ना स्वर्गातून देव फुलांचा वर्षव त्यांच्या डोक्यावरती करत होते. विष्णूचा अवतार आहे, ब्रह्मदेवाचा अवतार आहे, भगवान शंकराचा अवतार आहे. आदिशक्ती आदिमाया या विश्वाची
त्या आदिशक्तीचा जन्म झालाय म्हणून अख्ख्या विश्वाला आनंद झाला होता. एक काळी एक ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय ढाकवियामा आरती तुकारामा सावत मारिया
अंगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्व स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायण श्री समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेव हरे जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण बोलिए माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय पवन सुत हनुमान महाराज की जय सब संतन की जय।